आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट केरू महादू पानसरेजी, आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी याच्या अत्याधुनिक सुविधायुक्त शेतकरी भवन आणि उपाहारगृह ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं तसंच ह्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांनी मला आग्रहपूर्वक बोलवलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले 22 वर्ष आपली अहिल्यानगर जिल्ह्यातली राहुरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय उत्तम पद्धतीनं वाटचाल करते, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सभापती अरुणराव तनपुरे साहेब, तसंच आमदार काशीनाथराव दाते, माजी आमदार लहू कानडेजी, राजेंद्र नागवडेजी, केरूभाऊ आपले सुरेश शेठ बाफना, अशोक सावंत, कपिल पवार, अजित कदम, हर्ष तनपुरेजी, संजय कोळगेजी, घनश्याम शेलार, आमचे संभाजीनगरचे कैलास पाटील माजी आमदार, दत्तात्रय पानसरे, अक्षय शिंदे, अण्णासाहेब शेलार, आबासाहेब शिंदे, आबासाहेब थोरात, विजय कातोरे, आपले तालुक्याचे अध्यक्ष दिलीप जठार, अच्युतराव जाधव, दिलीपराव शिंदे, प्रियंका जनवेजा, रविभाऊ मोरे, सर्व उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि माझ्या राहुरी तालुक्यामध्ये काम करणारे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित शेतकरी, माझे जमलेले सगळे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आपले सचिव BG जरे, आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीचा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये लहू शिंदेंनी, हर्ष शिंदे तनपुरे साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने राज्यामध्ये काम करतोय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र हा कसा घडवला गेला पाहिजे, प्रत्येक राजकीय लोकांचं तिथं वागणं बोलणं कसं असलं पाहिजे, समाजातल्या सर्व घटकाला तिथं आपल्याला न्याय कसा देता आला पाहिजे, कुठलाही वेगळा विचार मनामध्ये येऊन न देता समाजामध्ये जातीय सलोखा हा निर्माण करून ह्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपण काम केलं पाहिजे. आणि ह्याच दृष्टिकोनातनं, ह्याच विचारांनी आम्ही सगळेजण वाटचाल करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सध्या देशात आणि राज्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती ही आपण साजरी करतोय. मध्ये आपल्याच अहिल्यानगरमध्ये जामखेड तालुक्यात चौंडीला मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ येऊन तिथं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि तिथं एक असं अतिशय भव्य दिव्य स्मारक जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला साजेसं हे आपण करण्याचा निर्णय घेतला. त्याला जवळपास $750 कोटी मंजूर केले आणि आपल्या जिल्ह्याचं नाव पण अहिल्यानगर हे आपण मधल्या काळामध्ये दिलं. ह्या प्रकारे राजमाता जिजाऊ असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील किंवा आपल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, ह्या सगळ्या ज्या महान स्त्री होऊन गेल्या, त्या स्त्रियांना एक आपला विचार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. तोही विचार, जसा साधू संतांचा विचार महत्त्वाचा आहे, वारकरी संप्रदाय ज्या रस्त्याने जातो तो विचार महत्त्वाचा आहे, त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, मौलाना आझाद, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, ह्या सगळ्या महापुरुषांचा विचार देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
आणि आज आपण जरी 2025 मध्ये काम करत असलो तरी त्यांनी जो विचार आपल्याकरता सांगितलेला आहे तो विचारच तुमच्या माझ्या राज्याला, तुमच्या माझ्या राहुरीला, तुमच्या माझ्या अहिल्यानगरला आणि आपल्या देशाला खऱ्या अर्थाने मजबूत करणारा आणि पुढे नेणारा विचार आहे. आणि ह्या पद्धतीनं काम करत असताना मध्ये काही राजकीय घटना घडल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये जनतेने ज्यांना कौल द्यायचा होता तो चांद्यापासून बांद्यापर्यंत दिला गेला. त्यामध्ये आमच्या महायुतीला कधी नव्हे ते असं प्रचंड मोठं बहुमत मिळालं. जवळपास 238 जागा ह्या महायुतीच्या निवडून आल्या. कधी एवढं मोठं पाठबळ एखाद्या सरकारला मिळालेलं नव्हतं, ते पाठबळ मिळालं. आणि त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि त्यांच्या सगळ्या मंत्र्यांची जबाबदारी वाढली. जनतेने जनतेचं काम केलेलं आहे. आता जनतेचे प्रश्न सोडवणं, त्याच्यातून मार्ग काढणं आणि त्याच्यातून लोकांना कसा दिलासा देता येईल, मदत करता येईल, कसं एक आर्थिक सुबत्ता आणता येईल, ह्या पद्धतीचं आम्ही काम करतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना मागं काही महिन्यांच्या पूर्वी वेगवेगळे मान्यवर कार्यकर्ते, नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. तसंच आपल्या राहुलचे सुपुत्र, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही माझी कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय दैदिप्यमान पद्धतीनं पुढे चाललेली आहे, त्याच्यावर मी येणार आहे, मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे. पण हे सगळं करत असताना त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर येतो. त्यांना असंख्य तुम्हा कार्यकर्त्यांना बरोबर आणायचं होतं, परंतु मी त्यावेळेस आमच्या अरुण तनपुरे साहेबांना सांगितलं, आत्ता तुम्ही प्रवेश घ्या, अधिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला तारीख देतो आणि ती तारीख दिल्यानंतर आपण तुमचा तो उद्घाटनाचा पण शेतकरी भवन आणि उपहारगृहाचा कार्यक्रम घेऊ आणि त्यालाच मिळून कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा घेऊ. तो नेमका दिवस आज उजाडलेला आहे. मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी सहसा माझ्या कामाची सुरुवात ही सकाळी लवकर करत असतो. लोकांनो, जनतेहो, कार्यकर्त्याहो, शेतकरी बांधवांनो, माझ्या माहितीप्रमाणे इतक्या लवकर सहसा कोणी सुरुवात करत नाही. माझी सकाळची सुरुवात 5:45 किंवा 6 होते. मी कामाचा माणूस आहे, मला कामाचा झपाटा आवडतो. आणि तुम्ही कधी टीव्हीवर बघत असाल किंवा मी पाहणी करत असतो, सूचना करत असतो, हे चॅनलवाले नेमकं मी माझ्या पद्धतीनं बोलत असताना काहीतरी तेवढंच कॅच करतात. दादा सरपंचाला असं बोलले. अरे बाबा, हे सगळे आमचे कार्यकर्ते. शेवटी आईच्या पोटातनं कुठे शिकून येत नाही. वेगवेगळ्या अनुभवातच माणूस बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि मी आत्ताही सर्किट हाऊसला येताना थांबलो, काही गोष्टी मला खटकल्या तर मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगायला नको, माझ्या सहकाऱ्यांना सांगायला नको, माझ्या कार्यकर्त्यांना माझी काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ते सांगितल्याशिवाय त्यांना तरी कसं कळणार आहे. आणि त्यामुळं कधी काही अशा पद्धतीच्या बातम्या आल्या तर त्या वैयक्तिक मी माझ्या करता करत नाही. मी त्या संदर्भामध्ये राज्याचं भलं व्हावं, तिथं कुठल्या असतील त्या अडचणी, जनतेने आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आपण काम केलं पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. तसं बघितलं तर राहुरी तालुक्याचं देवळाली प्रवरा गावाचं माझं जवळचं नातं, कारण माझा जन्म देवळाली प्रवराला झालेला आहे, माझं आजोळच तिथलं आहे. आणि त्यामुळं एक वेगळेपणाचा, आपलेपणाचा एक निश्चितपणे माझ्या मनामध्ये सतत भावना ही माझ्या अहिल्यानगर आणि पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या करता असते. मलाही असं वाटतं की त्या भागातल्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. मलाही वाटतं की एकेकाळी माझा पूर्वीचा अहमदनगर आणि आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा हा अतिशय मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती करणारा, साखर तयार करणारा, साखर कारखानदारीची मूर्त मेढ ह्याच परिसरामध्ये प्रवरानगरला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटलांनी उभा केलेला
आणि तिथनं सुरुवात झाली. इथला सहकारी साखर कारखाना बाबूराव दादांनी उभा केलेला, तिकडं संजीवनी कारखाना स्वर्गीय शंकरराव कोल्ह्यांनी उभा केला, कोपरगावचा तिथं शंकरराव काळे साहेबांनी उभा केला, भाऊसाहेब थोरातांनी संगमनेरचा उभा केला, मारुतराव घुले पाटलांनी तिकडं नेवासाच्या परिसरामध्ये उभा केला. अशा अनेक दिग्गजांनी त्यामध्ये ते कारखाने उभे केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी बापू नागोडे साहेबांनी तिकडं आपला श्रीगोंद्याला उभा केला. अशा सगळ्या दिग्गज लोकांनी त्या त्या काळामध्ये प्रयत्नाची शिकस्त केली. आपल्या यशवंतराव गडाख साहेबांनी मुळा हा कारखाना त्या परिसरामध्ये उभा केला. असे सगळे दाखले आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ह्याच्यातनं बदल झाले. काही काही ठिकाणी कारखाने उत्तम चालले, काही काही ठिकाणी कारखाने अडचणीत आले. शेवटी संस्था चांगल्या चालल्या पाहिजे. आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला मदत करणारी, माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. त्याच्यामध्ये देखील अनेक मान्यवर प्रतिनिधित्व करतात आणि हे सगळं प्रतिनिधित्व करत असताना तिथं ती संस्था आपल्या बापदाद्यांनी काढलेली ही चांगली चालली पाहिजे, ह्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. मित्रांनो, मी पण माझ्या भागातल्या संस्था फार बारकाईनं चालवतो. आज मी ज्या संस्थेचं इथं उद्घाटन केलं, कारण राहुरीचा तालुका इथला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरीत आज हा कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा आमच्या अरुणराव तनपुरे साहेबांनी आयोजित केलेला आहे. इथं माझा शेतकरी आहे, इथं माझा कष्टकरी आहे, इथं माझे तरुण सहकारी पण आलेले आहेत आणि समस्त नागरिक देखील मोठ्या संख्येने आहेत. काही माझे व्यापारी बंधू पण आहेत, काही छोटे मोठे व्यावसायिक पण आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी थोड्याच वेळापूर्वी या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवनाचं उद्घाटन केलं. त्याकरता अरुणरावांनी फार मेहनत घेतलेली आहे. मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरणारा कार्यकर्ता आहे आणि मी जातो त्यावेळेस माझी थोडंसं चौकस त्या बुद्धी आहे आणि चौकस मी प्रश्न विचारत असतो. आणि मला ग्रामीण भागामध्ये मी लहानाचा मोठा झालेला असल्यामुळं पोल्ट्री असेल, डेअरी असेल, हॉर्टिकल्चर असेल, फ्लोरिकल्चर असेल, आता AI ची शेती असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी पण स्वतः अनुभवलेल्या आहेत. आज पण मी अनुभवतो. मी पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माझ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या तंत्रज्ञानाचा कसा आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापर करून आपलं ऊसाचं टनेज 100 टनाच्या पुढे नेता येईल, आपलं त्या ठिकाणी रिकव्हरी कशी वाढवता येईल, अशा पद्धतीनं आम्ही लोकांनाही समजून सांगतो, प्रात्यक्षिकही दाखवतो. कधी तुम्ही पेपरला वाचत असाल, टीव्हीला बघत असाल, त्याच्या संदर्भामध्ये रेडिओमध्ये ऐकत असाल, हे केलं पाहिजे. जिथं जे चांगलं आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे. जिथं जे चुकलंय ते कोणत्या कारणाकरता चुकलंय त्याच्या खोलात जाऊन ती चूक पुढच्या पिढीकडनं होता कामा नये, ती पुढच्या संचालक बोर्डाकडनं होता कामा नये, याबद्दलचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अडचणीच्या काळामध्ये राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, परंतु तुम्ही पण नीटपणे ते चालवलं पाहिजे. जर तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं संस्था नाही चालवली तर संस्था अडचणीत येईल, माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल, त्याच्यामध्ये कर्जामध्ये संस्था जाईल. आज ह्या शेतकरी भवनचं उद्घाटन करत असताना जे संस्था इथं अरुणरावांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, तिथं मी उद्घाटन केलं. 1.5 कोटी रुपये खर्च करून शेतकरी भवनाचं, उपाहारगृहाचं, तिथं खाली कॅन्टीन आहे, वर ऑनलाईन लिलाव. अलीकडच्या काळामध्ये आम्ही मार्केट कमिटीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या मार्केट कमिट्यांना सांगितलेलं ऑनलाईन लिलाव झाला पाहिजे. नवीन जे काही तंत्रज्ञान विकसित होतं त्याचा उपयोग माझ्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे, ही आमची महायुतीच्या सरकारची धारणा आहे, आग्रह आहे. आणि त्यामुळं ती व्यवस्था तनपुरे साहेबांनी, त्यांच्या उपसभापती बाळासाहेब खोळे आणि इतर सर्व सहकारी मित्रांनी करून ठेवलेली आहे. त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला फक्त अहिल्यानगरच्याच परिसरामध्ये काय बाजार चाललेत ते नाही,
तर देशात वेगवेगळ्या भागात, दिल्लीत काय चाललंय, कलकत्त्यात काय चाललंय, हैदराबादला काय चाललंय, बेंगलोरला काय चाललंय, पुण्याला काय चाललंय, मुंबईला काय चाललंय, तिकडं नागपूरला काय चाललंय, नाशिकला काय चाललंय, दर काय आहे, ते कुठंतरी माझ्या शेतकऱ्यांना फायद्याचे आहेत का? त्याच्यातनं जगाचं पण मार्केट तुम्हाला कळू शकतं. पण आपण आपल्या भारतापुरतं, आपल्या राज्यापुरतं बघूया. आणि ह्या पद्धतीनं ते ऑनलाईन लिलाव पद्धत, त्याच्याकरता पहिल्या मजल्यावर व्यवस्था केलेली आहे. उद्याच्याला काही मिटिंग शेतकऱ्यांच्या घ्यायच्या म्हटलं, किंवा आपले जे सभासद असतात, आपले मार्केट कमिटीचे जे मतदार आहेत, ते विकास सोसायटीची पंच कमिटी आणि माझी ग्रामपंचायतीची बॉडी, हे त्याचं मतदार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याही काही अडचणी असतात, त्याही तिथं चर्चेतनं समजून घेता आल्या पाहिजे. आणि सगळ्यात वरचा दुसऱ्या मजल्यावर शेतकरी निवास आहे. माझा शेतकरी लांबनं आला आणि त्याला एखाद्या दिवशी झोपावं लागलं, किंवा सकाळचा लवकर लिलाव त्याला त्या बाबतीमध्ये मिळवायचा असेल, तर त्या माल आपला आला पाहिजे म्हणून त्याला इथं थांबावं लागलं, तर शेतकऱ्यांना तिथं संडास, बाथरूम सगळी व्यवस्था असली पाहिजे, झोपायची व्यवस्था असली पाहिजे. ते काम देखील या 1.5 कोटीच्या शेतकरी भवनामध्ये केलेलं आहे. आणि इतके बारीक गोष्टी आमच्या अरुणराव तनपुरे, बाळासाहेब खुळे आणि त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डाने ह्याच्यामध्ये घेतल्या. त्याच्यामध्ये साधारण आपल्या राहुरीमध्ये 15 एकर जागेमध्ये आपली कृषी उत्पन्न बाजार समिती पसरलेली आहे. त्याच्यामध्ये वांबोरीला 15 एकर जागा आहे. इथं पेट्रोल पंप देखील आहे, वांबोरीला पेट्रोल पंप आहे. त्याच्यामध्ये इथं म्हणजे कारखान्यावर 13.5 एकर जागा तिथल्या सूतगिरणीची लिलावात घेतलेली आहे. तिथं अद्यावत अशा प्रकारची जिनिंग मिल चालू करण्याचा आमचे अरुण तनपुरे साहेब आणि त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डाचा इरादा आहे. शेवटी हे सगळं पुढच्या पिढीच्या करता देखील टिकवावं लागतं आणि त्या पद्धतीनं फार बारकाईनं त्यांचं काम चाललेलं आहे. काही ठिकाणी सब मार्केट, आपल्या इथं राहुरीमध्येच ते विस्तारीकरण आपल्या कारखान्यावर त्यांनी केलेलं आहे. फळांचं मार्केट देखील ते निर्माण करतायत. 3 एकरमध्ये राहुरीमध्ये शहरात रिझर्वेशन टाकलेले भाजी मार्केटचं, तिथं भाजी मार्केट आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुरू करायचं आहे. हे सगळं करत असताना माझ्या राहुरीच्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या अरुण तनपुरे साहेबांच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं वांबोरीचं मार्केट, राहुरीचं मार्केट, कारखान्यावरचं मार्केट, सब मार्केट, विस्तारीकरण, फळांचं मार्केट, भाजीपाल्याचं मार्केट, हे सगळं करत असताना तिथं पैसा खर्च केला. 2 पेट्रोल पंप उभे केलेत. अलीकडे मार्केट कमिटीला पेट्रोल पंप फार लवकर मिळतात. त्याच्यामध्ये लोकांची सोय पण झाली पाहिजे. त्याच्यातनं काही माझ्या शेतकऱ्यांच्या मुलाला रोजगार देखील मिळाला पाहिजे. ही सगळी कामं त्यांनी केली. आणि मित्रांनो, ही सगळी कामं स्वनिधीतनं केलेली. बऱ्याचदा कर्ज काढलं जातं, कामं केली जातात आणि नंतर कर्जाचा डोंगर आणि ते हप्ते काही दिले जात नाही, व्याज बोकांडी पडतं. परंतु तसं झालं नाही, सगळं शिलकीमध्ये केलंय. आणि एवढंच सगळं करून आज राहुरीकरांनो 19 कोटीच्या ठेवी ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीची आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळी सोंग करतायत, पैशाचं सोंग नाही करतायत. पण इतकं काटकसरीनं तुम्ही जो विश्वास आमच्या अरुण तनपुरे साहेबांच्यावर टाकलेला आहे, तेवढ्याच विश्वासाने त्यांनी देखील ही संस्था नावारूपाला आणण्याचं काम, वाढवण्याचं काम हे चालवलेलं आहे. आता आम्ही राज्य सरकारने परवाच निर्णय घेतला, मला वाटतं इथं DDR आहे, मॅग्नेट, ह्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मार्केट कमिट्या त्या परिसरामध्ये प्री कुलिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ह्या सगळ्या सुविधा तिथं द्यायच्या. ज्या चांगल्या मार्केट कमिट्या चालल्या तिथं आपण प्राधान्याने मदत करायची. आम्ही तर त्याच्याही पुढे जाऊन लवकरच तुम्हाला पेपरला वाचायला मिळेल, आम्ही मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये राज्यातली मुंबई मार्केट कमिटी असेल, राज्यातली नागपूर मार्केट कमिटी असेल,
पुणे हवेली मार्केट कमिटी असेल, ह्या मोठ्या मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये देखील काही निर्णय महायुतीचं सरकार घेऊ पाहत आहे आणि त्याच्याबद्दलचा एक विषय हा कॅबिनेटला महिना 2 महिन्यातच येऊन आम्ही मंजूर केलेला असेल. त्याच्यातनं काही मार्केट कमिट्या इतक्या वाईट चाललेल्या आहेत की त्यांचं इलेक्शन घेण्याच्या करता अधिकाऱ्यांनी सांगितलं एवढे पैसे भरा इलेक्शन घ्यायचं, पैसे भरत इलेक्शन घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसे नाही, झाडलोट करायला त्यांच्याकडे पैसे नाही. आज मला अरुण तनपुरे साहेब सांगत होते तुमचे सभापती की दादा हे आम्ही जे काही उपहारगृह सुरू केलेलं आहे त्यामध्ये आम्ही 20 रुपयामध्ये जेवण शेतकऱ्यांना देणार. त्यामध्ये लिमिटेड आहे जेवण, 8 पुऱ्या, त्याच्यामध्ये भाजी, कांदा, लिंबू, पापड, लोणचं हे मिळणार आहे. त्याच्यातनं जर नाही पोट भरलं तर मग वरचं काय लागेल भात पीत तर मग ते पैसे देऊन घ्यावं लागेल. कारण शेवटी 20 रुपयात हे देत असताना त्याची किंमत 50-60 रुपये आहे. ते सगळं मार्केट कमिटी सहन करणार आहे. अशा पद्धतीनं हा एक चांगला विचार हा सभापती महोदयांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीनं ही मार्केट कमिटी वाटचाल करते. पण खरा प्रश्न आहे राहुरी सहकारी साखर कारखाना. बघा टाळ्या कशा वाजल्या. त्याच्यात अनेक साखर कारखाने राज्यामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली चालतात. मला तर परवा अचानक त्या माळेगावचे चेअरमन पद घ्यावं लागलं. कारण ज्यावेळेस मी पॅनल उभं केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जर इथं आपण नेतृत्व केलं नाही तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळं मग सभासदांच्या भल्या करतात आम्ही चांगला भाव देतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल यंदा सीझन संपला मागचा, त्याच्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी सभासदांना 3636 रुपये भाव दिलाय. 3636. आणि आता मीच तिथं चेअरमन आहे. आताही यंदाही महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 कारखान्यात भाव बसेल अशा पद्धतीनं मी भाव देणार आहे. काही नाही, जसं अरुण तनपुरे साहेब ही मार्केट कमिटी चालवतात काटकसरीनं. माझ्या इथं तर मी कारखान्यामध्ये चेअरमन पण गाडी वापरत नाही. ज्यांनी कारखान्यामध्ये यायचंय त्याला चहा मिळेल, प्यायला पाणी मिळेल आणि कारखाना सुरू असेल तर फार 1 ग्लास उसाचा रस मिळेल. ह्याच्यापेक्षा काही नाही. ते काय होतं सुरुवात आपण आपल्यापासून केली. आता मीच चेअरमन, मीच गाडी वापरत नाही, त्याचा परिणाम MDवर होतो, त्याचा परिणाम बाकीच्यावर होतो. ते व्हाईस चेअरमन होतं ज्याला चेअरमनच गाडी वापरत नाही आपण कशी वापरायची. डायरेक्टरचं तर प्रश्नच नाही. ती संस्था ही समाजाची आहे, ही शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. ती काटकसरीनं चालवली तर 3636 भाव निघू शकतो. एवढा भाव येड्यागबाळाचं काम नाही. माझ्या माहितीप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाही कारखान्याचा तेवढा भाव नसेल. तुम्हीच माहिती घ्या. ह्या पद्धतीनं संस्था मनात आणलं तर चालू शकतात. आता मध्ये अरुण तनपुरे साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की दादा मी ती निवडणूक लढवतोय. मध्ये काही जण माझ्याकडे आले, दादा तुम्ही काही कारखाने चालवता, तुम्ही धाराशिवचे, तुमची सासूरवाडी उस्मानाबाद, धाराशिव आता तिचं नाव झालेलं आहे, तिथंही कारखाने चालवता, तर बाबा आमचाही रावरी कारखाना चालवायला घ्या. म्हणलं आहे तेच इतकं माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याही संस्थेत लक्ष घातलं तर मी फार बारकाईनं बघत असतो, मला ते शक्य होणार नाही. आणि मग लोकांचा जो माझ्यावर विश्वास आहे त्याला कुठंतरी तडा जाईल. परंतु आता अरुणराव तनपुरे साहेब आणि बाकीचे सगळे संचालक बोर्ड, त्याच्यात हर्ष पण आहेत, बाकीचे सगळे सहकारी पण आहेत. आत्ताही काही संचालक बोर्ड मला भेटलंय, मला म्हणाले की दादा हा कार्यक्रम संपल्यावर आम्हाला वेळ द्या. मी त्यांना वेळ देणार आहे. मित्रांनो, कालच
शनिवारची सुट्टी होती, तरी देखील संध्याकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत मी साखर बावनला होतो. मी त्यामध्ये सगळ्यांना अधिकाऱ्यांना, साखर आयुक्त, VSIचे लोक, विस्माचे लोक, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे लोक आणि वेगवेगळे तज्ज्ञ ह्यांची माझी त्यांनी मला प्रेझेंटेशन दिलं की इतके दिवस आमच्या बापदादांनी जे कारखाने काढले त्याच्या आधी आमचे आजोबा पंजोबा उसातनं रस काढायचे आणि गुळ करायचे, त्याच्यानंतर साखर करायला लागले, त्याच्यानंतर आपण साखरेबरोबर वीज तयार करायला लागलो, त्याच्यातनं आपण इथेनॉल तयार करायला लागलो, त्याच्यातून काही ठिकाणी दारूचे कारखाने निघाले, त्याच्यातून ENA किंवा RS रेक्टिफाईड स्पिरिट, इथेनॉल जे पेट्रोलमध्ये मिक्स करतात हे आपण काढायला निघालो. आता काही जण CO2 हे तयार करतात, काही जण त्याच्यातनं बायोगॅस तयार करतात. मित्रांनो, अनेक प्रकारे, आणि त्याकरता ह्या आपल्या राज्य सरकारने काही मदत केली पाहिजे, कारण हा व्यवसाय माझ्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता आणणारा, त्या भागामध्ये शैक्षणिक बदल करणारा अशा पद्धतीचे ही कारखानदारी आहे. जर चांगली चालवली तर त्याच्यातून काही लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बाजार काढलेले आहेत, खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, MBA, वेगवेगळ्या D फार्मसी, B फार्मसी, खूप काही केलेलं आहे. आम्ही पण आमच्या भागामध्ये केलेलं आहे. तर तशा पद्धतीनं जर करायचं म्हटलं तर पुढं काय, मग अलीकडच्या काळात त्याच्यामध्ये हायड्रोजन त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो, त्याच्यामध्ये विमानाला लागणारं पेट्रोल हे देखील आपण तयार करू शकतो. त्याच्यातून आता गोडाऊन असतात, गोडाऊन, तर त्याच्यावर सोलर पॅनल बसवायचे आणि सौर ऊर्जा तयार करायची, त्याच्यातून पण पैसे मिळू शकतात. असे वेगवेगळे जवळपास 10 उद्योग, मी आता सगळं सांगत बसत नाही, वेळ कमी पडेल. 10 उद्योग त्यांनी मला प्रेझेंटेशन दिलं. 2 तास मी उभे आडवे तिरके सगळे प्रश्न विचारत होतो, ते मला उत्तर देत होते. कुठं घडलंय, काय घडलंय, त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे, राज्य सरकारने किती अनुदान दिलं पाहिजे, राज्य सरकारने कुठल्या प्रकल्पाला भाग भांडवल दिलं पाहिजे, राज्य सरकारने व्याजामध्ये सवलत कुठं दिली पाहिजे, केंद्र सरकार काय करतंय, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट तिथल्या राज्यात काय करतंय, आंध्र प्रदेश काय करतंय, कर्नाटक काय करतंय, बिहार काय करतंय, राजस्थान काय करतंय, सगळी नोट आता माझ्याकडे. हे केलं पाहिजे मित्रांनो. नुसती आम्ही भाषणं करून तुमची पोटं भरणार नाही, त्याकरता संस्था देखील तितक्या ताकदीनं तुम्हाला मला चालवावी लागतील. आणि त्या अडचणीतनं संस्था बाहेर काढून त्याला कुठंतरी NCDCची मदत करून आज केंद्रीय मंत्री, सहकार खातं, गृह खातं ज्यांच्याकडे, अमित शाह साहेबांच्याकडं, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महायुती तिथं NDAचं सरकार काम करत आहे. इथं आम्ही सगळेजण, देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि आम्ही आमचे पक्ष, महायुतीचं सरकार काम करत आहे. कधी कधी कुठं काही चुकल्यानंतर पेपरमध्ये, TV मध्ये तुम्ही बघता कोण काय करतंय. चुकीचं समर्थन मी करतच नाही. माझ्याही कोणी चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे. मी एकदा तुम्हाला समजून सांगेन, 2दा समजून सांगेन, 3दा समजून सांगेन, पण इजा बिजा तिजा झाल्यानंतर 4थ्यांदा मी काही समजून सांगत नाही. हा माझा स्वभाव नाहीये. आणि त्यामुळं जर झोपेचं सोंग घेतलेलं असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही. मला नवीन पिढीला, आता इथं हर्ष आहे, इथं बाकीचे कार्यकर्ते, मला त्या सगळ्या तरुणांना सांगायचं, बाबांनो, आम्ही पण आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. मला नशिबाने माझ्या बारामतीकरांनी साथ दिली. मी वयाच्या 30व्या वर्षी खासदार झालो. पहिला खासदार झालो, सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालो. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळी पदं मला मिळत गेली. मी माझ्या भागातल्या जनतेचा विश्वास संपादन केला. ह्यावेळेस 8व्या वेळेला मी तिथं आमदार झालो. कितव्या? 8व्या वेळेला. आणि काही जण म्हणत होते ह्यावेळेस दादाचं काही खरं नाही.
पण बारामतीकरांनी दाखवलं 1 लाखाच्या पुढं मला तिथं निवडून दिलेलं आहे. 1 लाखाच्या पुढं काहीतरी मी काम करत असेल म्हणूनच असेल ना. एकदा येऊन माझी बारामती बघा कशी बारामती येते. मला फक्त माझी बारामती करायची नाही, मला इतर पण माझे पारनेरचे आमदार, आमचा तो डॉक्टर लामटे, आमचे बाकीचे सहकारी वेगवेगळ्या संग्राम, संध्याकाळी त्याचा कार्यक्रम घेतला आमच्या नगर शहरातला आमदार. त्याच्यामध्ये मागं आमची राष्ट्रवादीची ताकद इथं जास्त होती. त्याच्यामध्ये थोडा काही प्रश्न निर्माण झालेले, पुन्हा आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे, तुमचा विश्वास संपादन करावं लागणार आहे. कारण उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करणार आहोत. त्याच्यातून मी त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे. माझ्या इथली जिल्हा परिषद अतिशय चांगली पुण्याची चाललेली आहे, त्याच्या संदर्भातल्या नगरपालिका आमच्या चांगल्या चाललेल्या आहेत. मी कचरा मुक्त शहर कसं करता येईल हा माझा प्रयत्न चाललेला आहे. केंद्र सरकार करोडो रुपयाची बक्षिसं हे देत आहे. सातत्याने मध्य प्रदेशमधलं इंदोर हे शहर पहिले येतं आणि ते बक्षीस घेऊन जात आहे. आपल्याला नवीन पिढीला चांगल्या पद्धतीनं एन्व्हायरमेंटचा विचार करायचा असेल, पर्यावरण युक्त अशा पद्धतीनं आपला परिसर डेव्हलप करायचा असेल, झाडं मोठ्या प्रमाणावर लावायची असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय गत्यंतर नाही. पांडुरंगाच्या कृपेनं अतिशय चांगला पाऊस काळ झालेला आहे. काही ठिकाणी नुकसान झालं नाही असं नाही, काही बाबतीमध्ये पिकं माझी खरीपाची अडचणीत आली, त्यांचे पंचनामे करायला सांगितलेले, त्यांना मदत करण्याचं काम आमचं चालू आहे. आताच आमचे शेतकरी संघटनेचे काही माझे सहकारी मला भेटले, दादा कांद्याला भाव मिळाला पाहिजे, कांद्याचे भाव पडले, आपल्या शेतकऱ्यांचं एकदा भाव मिळाला तर एवढा भाव मिळतो की लोक कांद्यावर बंगले बांधतात. मला आत्ताच माझे पारनेरचे आमदार काशीनाथराव दाते सांगत होते की दादा माझ्या पारनेरमध्ये एवढे बंगले झालेले आहेत की काही काहींनी बंगल्याची वरची टाकी ती कांद्याच्या आकाराची केली का तर कांद्यामुळे बंगला झाला. असा पण माझा बहादर शेतकरी आहे. काही बाबतीमध्ये फळबागांच्या मध्ये देखील उत्तम पद्धतीने शेती करतात. केलं पाहिजे. ग्राहकाची मागणी काय आणि आपण कसं चांगल्यात चांगले आंबे असेल, केळी असतील, द्राक्षे असतील, खजूर असतील, असे वेगवेगळी फळं ही कशी देऊ शकू तो प्रयत्न केला पाहिजे. आंब्याच्या खूप व्हरायटी निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त केशर चालतोय, काही भागामध्ये तोतापुरी, हापूस, पायरी तो काही भागामध्ये चालतोय. त्याकरता आम्ही तुमच्या पाठीशी आहे. यंदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद मी बजेटमध्ये केलेली आहे. ते का तर माझ्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस मी सांगतो की जगाने आता सर्व क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू केलेला आहे, त्यावेळेस माझ्या पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ती सुविधा मिळाली पाहिजे. त्याकरता काही मदत राज्य सरकारने पण दिली पाहिजे. शेवटी राज्याचं ते नैतिक जबाबदारी आहे आणि त्या प्रकारे आपण तो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्याच्यात लक्ष घातलेलं आहे. नवीन बेणं ऊसाचं वापरण्याच्या करता आपण लोकांना प्रवृत्त करतोय. दर 3 वर्षांनी बेणं बदललंच पाहिजे, त्याशिवाय टनेज वाढत नाही. नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत, त्या व्हरायटीचा उपयोग तुमची चोपण जमीन आहे, काळवट जमीन आहे, मुरबाड जमीन आहे, तांबूस जमीन आहे, कशी जमिनीचा पोत आहे, त्या मातीचं परीक्षण करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. हे केलं पाहिजे. हे बाकीचे पुढारी येऊन तुम्हाला सांगतील का सांगणार नाहीत मला माहिती नाही, पण माझी जात शेतकरी आहे, तुमची जात शेतकरी आहे. आपण आपली जात ओळखली पाहिजे आणि एकमेकाला जे काही अधिकची माहिती असेल तो देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, ही घड्याळाची भूमिका आहे आणि त्याच्यातून पुन्हा या राज्यामध्ये एक राष्ट्रवादीमय वातावरण व्हावं. आता श्रीगोंदा तालुक्यातले बरेच मान्यवर आमचे अण्णासाहेब शेलार इथं आहेत,
आमचे राजेंद्र नागवडे आहेत, घनश्याम शेलारे, अनेक सहकारी इथं बसलेले. त्याच्या संदर्भामध्ये आमचा राहुल जगताप पण तिथं आहे. सगळ्यांना पुन्हा एकत्र आणण्याचं काम आम्ही करतोय. शेवटी एकमेकाची उणीधुणी काढून, एकमेकाचे पाय खेचून समाजकारण राजकारण होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तर कुठंतरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच पुढे जावं लागेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा राहुरीकरांनो. आणि तशा पद्धतीनं आता अरुणराव तनपुरे आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. आज मी तुमचं पण मनापासून स्वागत त्या ठिकाणी करतोय. तुमच्या आधी काही जण राष्ट्रवादीमध्ये काम करत होते, त्यांनी असं समजू नये की आता यांना घेतल्यावर आपलं कसं व्हायचं. तुमचंही चांगलं होईल, यांचंही चांगलं होईल. आपल्याला एकमेकाच्या मध्ये सलोखा निर्माण करायचा. हा आत्ता आलाय, हा पहिल्यापासून आहे, हा नंतर आलाय, असं करून ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व गुण असेल, त्याला घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. आज आमच्या अरुणराव तनपुरे साहेबांनी शेतकरी भवनाच्या निमित्तानं माझ्या राहुरी परिसरातल्या शेतकऱ्यांनी एक हक्काचं व्यासपीठ इथं निर्माण केलेलं आहे. इथं आल्यानंतर बाबा आपलं हक्काचं निवारा कुठं आहे, तर तो शेतकरी भवन आहे. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आहे. मगाशी मी बोलता बोलता राहिलो, कांद्याचे दर पण घसरलेले. मला आत्ताच सांगितलं, दादा नाफेडच्या वतीनं कांदा खरेदी सुरू आहे, परंतु ती मोठ्या प्रमाणात सुरू झाली पाहिजे. सेंटर जास्तीचे उघडले पाहिजे. शेवटी मित्रांनो, जे काही आम्ही दौरे करतो त्यावेळेस तुम्ही या ना, तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सांगा ना. आता काही कार्यकर्ते भेटले तिथं, सीओ होते, प्रांत होते, मामलेदार होते, DDR होते, आम्ही सगळे होतो. त्यांनी सांगितलं, दादा पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजना देशातल्या बेघर लोकांना 3 कोटी घरं देण्याचा कार्यक्रम केला आहे. आपल्या इथं महाराष्ट्रात आपण 20 लाख घरं देतोय. त्यामध्ये शिवराज सिंग चव्हाणांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर घरं दिलीत आणि मला एकनाथरावांना, देवेंद्रजींना त्यांनी सांगितलं, ही कमी पडली तर सांगा, पुन्हा वाढून देतो. पण त्याकरता माझ्या त्या गरीबाला वाळू पाहिजे. आम्ही मोफत वाळू एका घराला 5 ब्रास हा देण्याचा निर्णय घेतला. तिथं एकाने सांगितलं की बाबा तहसीलदार म्हणतो सध्या ते थांबलंय. प्रांताला विचारलं, प्रांत म्हणला नाही चालू आहे. मग मी एकाला फोन केला. आता मी इथली मीटिंग संपल्यानंतर मला इथं जेवण करून मी थोडंसं देवळालीला पण माझ्या आजोळी माझ्या भावंडांना भेटायला जाणार आहे. ते शेवटी आपण नातीगोती पण सांभाळली पाहिजे, पण नात्या गोत्यावाल्यांनी पण आपल्याला साथ दिली पाहिजे. त्याला नाहीतर आपण नातीगोती सांभाळून भावकी होण्याचे वाटेकरी काय करायचंय त्याला. त्याच्यामुळं मी तिथं जाणार आहे, त्याला मी त्यांना भेटणार आहे आणि त्याच्यानंतर मी अहिल्यानगरला जाणार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, बाबासाहेबांचाच आहे ना, पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण तिथं माझ्या हस्ते संग्राम जगताप साहेबांनी घेतलेलं आहे. त्यावेळेस त्याच्या आधी मी कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगितलंय, तिथं बसा, मला तुमचे पण काही प्रश्न असतील, तुमचे पण निधीच्या काही समस्या असतील तर त्या मी जाणून घेणार आहे. शेवटी ती माझी जबाबदारी. आपण ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदावर काम करतो, वेगवेगळ्या पदांवर काम करतो, ते मिरवण्याकरता नसतो, लाल दिवा फिरवण्याकरता नसतो, नुसताच त्या बाबतीमध्ये बंदोबस्त घेऊन फिरायचं ही माझी निश्चितपणे भावना नाहीये. आणि त्याच्यातून हे प्रश्न सुटावेत त्याकरता माझा हा खटाटोप आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली. काही निवेदन दिल्लीच्या संदर्भातली होती, मुंबईच्या संदर्भातली होती, काही जलजीवन मिशनची होती. मी तिथंही अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांना सांगितलं की याच्यातनं आपल्याला मार्ग काढायचा. उद्या सोमवारी रात्री मी मुंबईला पोहोचेन आणि उद्या परवा आमची कॅबिनेट आहे, त्यावेळेस त्याच्यातनं मार्ग काढेन. शेवटी मी पण काही मनकावडा नाही आहे, माझ्या पाठीला पण काही डोळे नाही आहे. मी फिरत असताना उद्या माझ्या काशीनाथ दात्यांनी, उद्या माझ्या डॉक्टर लामटेंनी, उद्या माझ्या संग्राम जगतापांनी
उद्या आमच्या लहू कानड्यांनी किंवा इतर माझ्या सहकारी मित्रांनी, अशोक असेल, कपिल असेल, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, यांनी काही गोष्टी सांगितल्या तर त्या लक्षात घेतल्या पाहिजे. माझ्या समोर बसणाऱ्या माझ्या कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी काही सांगितल्या तर ते अन्यायकारक असतील तर तो अन्याय मी दूर केला पाहिजे. ते चुकीचं असेल तर मी त्याला समजावून सांगितलं पाहिजे, नाही भाऊ तुझं हे चुकीचं आहे. या पद्धतीनं आपण आपली संघटना वाढवण्याचं काम करू. या प्रकारे आपण पुढे जाऊ. आम्ही यावेळेस महिलांना लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये मध्ये बातम्या येतात लाडक्या बहीण योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले. हे चालणार नाही. त्या पुरुषांना सोडणार नाही. ते पैसे लाडक्या बहिणींकरता आहे. आमच्या गरीब मुलींच्या करता, बहिणींच्या करता, मातांच्या करता आहे, ज्यांचं 2.5 लाखाच्या आत वर्षाचं उत्पन्न आहे. आणि त्याच्यामुळं मध्ये एक बातमी आली, अहो जे नोकरीला आहेत तेच पैसे घेतात. नाही चालणार. शेवटी नियमांनी सरकार चालतं. शेवटी कायद्यानी, संविधानानी, घटनेनी राज्य आणि देश चालतो, परिसर चालतो. आणि त्याकरता ज्यावेळेस अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्याच्यात ना कुणाला त्रास व्हावा ही अजित पवारची किंवा महायुतीच्या सरकारची धारणा अजिबात नाही. पण चुकीचं होत असेल तर ते थांबवलं पाहिजे, दुरुस्त केलं पाहिजे. या प्रकारे आम्ही तिथं जातोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाचे, मी 7 लाख, यंदा 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प राज्याच्या करता सादर केला पुरवणी मागण्यांच्या सहित. आता त्याच्यात 45,000 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना जातात वर्षभरात. माझ्या शेतकऱ्याला 3, 5, 7.5 ही मोटार ते चालवत असतील तर त्यांची वीज माफी माफ केलेली आहे. वीज माफी माफ म्हणजे तुमचे पैसे राज्याच्या तिजोरीतनं महावितरणला भरावे लागतात. ते किती हजार कोटी? 20,000 कोटी रुपये. माझ्या 45 लाख शेतकऱ्यांना शेतीचं बिल येऊ नये पंपाचं म्हणून 3, 5, 7.5 ह्याचं वीज बिल माफ केलेलं आहे. ते पैसे सरकार तुमचं भरत आहे का? तर माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये. आम्ही 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज देतोय का? तर माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारामध्ये जाऊ नये, तो अडचणीमध्ये येऊ नये. त्याच्यातून पीक विम्यामध्ये देखील काही आम्ही बदल केलेले आहेत. AI चा वापर करण्याच्या करता काही तरतूद केलेली आहे. माझ्या शेतकरी बांधवांनो, काही बाबतीत दरवर्षी 5,000 कोटी रुपये, 5 वर्षात 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम चाललेला आहे. माझं तुम्हाला सांगणं आहे, गरीबातल्या गरीब माणसाला आम्ही परवाच दिव्यांग आमचे जे सहकारी आहेत त्यांचा काही दोष नाही. आई बापाच्या पोटी कधी आपण जन्माला येतो त्याच्यातनं दिव्यांगत्व घेऊन येतो. कधी नंतर लहानाचं मोठं होत असताना कोण दिव्यांग होतो, त्यांना आम्ही सगळ्यांना 1,500 रुपये संजय गांधी निराधार आपले श्रावण बाळचे सुरू केलेले होते. आता दिव्यांग यांच्या करता 2,500 रुपये सुरू केलेले आहेत. 1,000 रुपये वाढवलेले आहेत महिना. हे पण आपण करतो. जेवढं शक्य आहे हे सगळं करत असताना विकास पण झाला पाहिजे. काही पत्र आलीत, रस्ता करा. आत्ता काशीनाथराव दाते आणि अशोक गाडीतनं येताना सांगत होते, दादा ह्या रस्ता करा बाई, अमुक आहे तमुक आहे, इथं खड्डे बुजवले पाहिजे. तेही काम महत्वाचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जीर्णोद्धार चाललेला आहे, तेही काम महत्वाचं आहे. जसं पुढले श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा चौंडीला आपण करतोय, वडू तुळापूरला छत्रपती स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिवस स्मारक करतोय. काही ठिकाणी शिवसृष्टीचं काम चाललेलं आहे. गड किल्ल्याला तिथं मान्यता मिळालेली आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण काम केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपण राज्याच्या हिताच्या करता करतोय. हे सगळं करत असताना त्याचा लाभ मात्र तुम्ही घेतला पाहिजे, त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे, अशी माझी आपल्याला ह्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं
माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं सांगणं आहे, आम्ही बाजार समिती शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळं बाजार समितीच्या बळकटीच्या करता देखील आपलं सरकार हे कटिबद्ध आहे। त्या दृष्टीनं लवकरच मी निर्णय घेतो ते तुम्हाला सांगितलं आहे। बाजार समितीच्या बळकटीसाठी आवश्यक असणारा निधी सरकारच्या वतीनं देण्याच्या बद्दल पण आम्ही बजेटमध्ये तरतूद करतोय आणि हे बळकटीकरण कार्यक्रम हा माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे अधिकचे मिळावेत याकरता आपण ही सगळी बाब करतोय। ह्या गोष्टीचा आपण विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे। मित्रांनो, अजून एक गोष्ट मी वैष्णवी साहेबांचे, रेल्वे मंत्र्यांचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो, धन्यवाद देतो। इतके दिवस आपण माझ्या वाघोलीवरून म्हणजे पुण्यावरून आपल्याकडे येतो, सत्य साईबाबाचं दर्शन शिर्डीला घेतो, आपला अहिल्यानगरचा रस्ता त्याच्यावर खूप मोठा लोड आहे। आता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आणि पुण्यावरून अहिल्यानगरला आता रेल्वे सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये मी मगाशीच दात्यांना सांगितलं, काशीनाथरावला, माझ्या हवेली तालुक्यातली काही जमीन लागते, पुणे जिल्ह्यातली, त्याच्यामध्ये शिरूर तालुक्यातली काही लागते आणि आमच्या पारनेर तालुक्यातली काही लागते। असं करून ती आपल्या अहिल्यानगरला पोहोचणार आहे। 5 वर्षात ती रेल्वे आपल्याला पूर्ण करायची, त्याला योग्य पद्धतीचा मोबदला दिला जाणार आहे। आता सध्या आपण पहिला टप्पा अहिल्यानगर पर्यंत आणतोय, त्याच्यातून दळणवळण पुणे ते अहिल्यानगर हे अतिशय सुलभ होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला तिकीट पण गाडीच्या पेक्षा कमी पडणार आहे। मालाची आवक जावक माझ्या शेतकऱ्यांना त्याच्यातनं पण फायदा होणार आहे, कारण पुण्याची बाजारपेठ मोठी आहे। पुणे मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आत्ताच्या मतदारसंघाच्या रचनेप्रमाणे 11 आमदार आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात। उद्याच्या काळामध्ये ते 15 होणार आहे। नवीन मतदारसंघाची फेररचना होईल ना, 15, 2 शहरात 15 आमदार, 2 शहरात थोडे कमी जवळपास 3 खासदार, एवढं तिथं पॉप्युलेशन झालेलं आहे। 1 कोटीच्या वर त्या 2 शहराचं पॉप्युलेशन जात आहे। त्यांनाही भाजीपाला, फळं, कांदा, काय केळी हे सगळं लागणार आहे। माझा बहादर शेतकरी अहिल्यानगरचा आहे, साखर आहे, वेगवेगळ्या गोष्टी तिथं नेण्याच्या करता माल रेल्वेने नेला, वॅगनने नेला तर लवकर पोहोचणार आहे। हे आपण करतोय। दुसरी पण रेल्वे मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या, वैष्णवी साहेबांच्या मागे लागून ते मंजूर करून घेतलेले आहे। हे केलं पाहिजे। काही जण टीका करतात, बघा कर्ज वाढत चाललंय। अरे नियम केला, नियम भारत सरकारने। तुमच्या राज्याचं उत्पन्न किती आहे आणि त्या उत्पन्नाच्या किती टक्केपर्यंत तुम्ही कर्ज काढू शकता, आज आपण त्या सगळ्या चौकटीमध्ये आहोत। आपली क्षमता ही उत्पन्नाची चांगली आहे। देशात सगळ्यात जास्त जीएसटी तुमच्या माझ्या महाराष्ट्रात जमा होतो। देशातल्या एकूण जीएसटी पैकी 16% जीएसटी एकट्या महाराष्ट्र गोळा करतो आणि बाकीचं सगळे राज्य मिळून 84%। त्या 16%तला 50% आपल्याला मिळतो, म्हणजे देशाच्या 8% जीएसटी आपल्याला मिळतो। मी वेगवेगळ्या पद्धतीनं, मी देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे रिसोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न करतोय, लिकेजेस बंद करण्याचा प्रयत्न करतोय। हे केलं पाहिजे, हे भावी पिढीच्या करता गरजेचं आहे। अशा खूप काही गोष्टी आपण आता शिर्डीचं तुमचं विमानतळ, मोठे मोठे विमान आता उतरायला लागली, नाईट लँडिंग तिथं आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आता तिथं मोठा टर्मिनल आम्ही करतोय। उद्याच्याला जगातली पण फ्लाईट साईबाबाच्या दर्शनाच्या करता आले तर आश्चर्य वाटून देऊ नका, हे करावं लागणार आहे। जेवढ्या सुविधा ते मिळेल तेवढं स्थानिक लोकांना पण रोजगार मिळणार आहे। अशा पद्धतीनं ह्या नाईट लँडिंगमुळं पहाटेच्या काकड आरतीला
अनेक साई भक्तांना उपस्थित राहता येणार आहे, त्या सुविधाचा लाभ माझ्या साई भक्तांना होणार. त्यामुळं शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आणि स्थानिक माझ्या तरुण तरुणींना रोजगार जास्त मिळणार, अर्थकारणाला गती मिळणार, तिथले आजूबाजूचे दर वाढणार. ह्या पद्धतीनं विकास करायचा असतो. त्याच्यातून एकंदरीतच आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस पण आपण सुरू केली. निळवंडे धरणाचा 5 दशकाचा प्रलंबित प्रश्न हे पण आम्ही मार्गी लावला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काम करत असताना मी मगाशी सांगितलं की राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा त्या काळामध्ये उभारल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा हा दिला. त्याच विचारांनी त्याच विकास कामांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. त्याला आशीर्वाद देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. त्याच्यामध्ये आमचे अरुण तनपुरे साहेब असतील, बाकीचे सगळे माझे राष्ट्रवादीचे जीवाभावाचे सहकारी असतील, यांनाही साथ देण्याचं काम आपण करा. आपण घरची माणसं आहोत. शेवटी घरच्या माणसालाच एकमेकाची सुखदुःख माहिती असतात, ह्याची जाणीव ठेवा. आम्ही कधीतरी येऊन भेटणारे नाही. सातत्याने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन माझ्या महाराष्ट्रातल्या सहकारी मित्रांचे प्रश्न समजून घेण्याचं काम आम्ही करतोय आणि ते कृतीतनं दूर करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय. आज अरुणराव तनपुरे साहेब, तुम्ही तुमच्या कारखान्याचं एक मिनिट कारखान्याच्या संदर्भामध्ये कालच मी साखर आयुक्तांशी बोललेलो आहे. त्याच्यात कारखान्यावर कर्जाचा भार प्रचंड झालेला आहे. NCDC मध्ये प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. मीच अर्थमंत्री आहे. अर्थमंत्री त्याला मान्यता देतात, नंतर कॅबिनेट पुढे विषय जातो. ह्या संदर्भामध्ये आपली पण चूक आहे. आपली काय चूक आहे? सभासदांनी योग्य संचालक बोर्ड निवडून द्यायला पाहिजे होतं. शिक्के मारायला किंवा बटणं दाबायला अजित पवार नव्हता आला. एक मिनिट, मी जे बोलतो ते खरं बोलत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय दूधखुळे नव्हता. कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही, तुम्ही कारखान्याचे मालक होता. तुम्हाला कळायला नको होतं? तुम्ही वेगवेगळ्या लोकांना निवडून दिलं. काय काहींनी मागं तर कारखाना ताब्यात घेतला आणि परत बघितलं पण नाही. अरे ज्याचं जळतं ज्याचं त्यालाच कळतं. त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, मला याच्यातला खूप मोठा अभ्यास आहे. मी वयाच्या 24व्या वर्षी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो. माझ्या इथले सगळे कारखाने मी अतिशय उत्तम चालवतो. मी आमच्या अरुण तनपुरे साहेबांना सांगितलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी फार कडक म्हणजे अतिशय कडक मी बघितलेलं आहे. एक काळ असा होता, मी लहान होतो त्यावेळेस वेगवेगळे लोक डायरेक्टर बोर्ड तुमचं फिरायचं. त्यावेळेस 21 का 24चं डायरेक्टर बोर्ड होतं. पट्ट्यांनो, तुमच्या कारखान्यामध्ये 24 डायरेक्टरना 24 गाड्या 24 ड्रायव्हर होते. हे मी डोळ्यांनी बघितलं आहे. सगळेजण पेट्रोल डिझेल फुल करायचे. देवदर्शन, पाहुणे रावळे, लग्न जुळवाजुळवी सगळं काही त्या गाड्यांवर चालायचं. म्हणजे आम्ही तर हिशोब एकदा काढला होता. त्या 5 वर्षाचं गाड्यांचं पेट्रोल डिझेलचा खर्च ते सगळा गोळाबेरीज केली असती तर इथून गाडी चंद्रावर गेली असती, चंद्रावर इथं आली असती. एवढं डिझेल पेट्रोल चाललं. काय सांगायचं ह्याच्यात? मी तर काम करणारच आहे, मी मदत करणारच आहे, पण त्यामध्ये इतरांनी पण फार डोळ्यात तेल घालून ते करावं लागेल रे बाबांनो. तुम्हाला पण लगेच अजित पवारने सांगितलं त्याचा 36च्या 36 भाव आहे, मग तुम्ही दिला पाहिजे. अहो, ब्रह्मदेव आला तरी देऊ शकणार नाही. त्यामध्ये घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही ठिकाणी आम्ही तुम्हाला वन टाइम सेटलमेंट करून देऊ, काही सवलत देऊ. आम्ही आता सहकारी साखर कारखाना चालवायला सहकारी साखर कारखान्यालाच द्यायचं असं ठरवलेलं आहे. पूर्वी
लोक खाजगी लोक घ्यायची आणि कारखाने उभे करायचे. कारण स्वर्गीय विलासराव देशमुखांनी एक निर्णय घेतला, इथून पुढे महाराष्ट्राला सहकारी साखर कारखाने देण्याचं कारण नाही, आता काढायचे असतील तर खाजगी कारखाने काढा. आणि तेव्हापासून आता खाजगी कारखाने निघायला लागले. गेल्या वर्षी 200 कारखाने चालू होते, 100 खाजगी आणि 100 सहकारी होते. सहकारी कारखाने वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीमुळं अडचणीत येत आहेत, स्पर्धा लागलेली आहे. काही जण वारेमाप कशाही पद्धतीनं उधळपट्टी करतात. ह्या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं आपल्याला करावं लागतील. मी त्याच्याबद्दल तुमच्या नवनिर्वाचित संचालक बोर्डाशी बोलीन. मी कालच ह्याच्याबद्दल साखर आयुक्ताशी बोललेलो आहे. मी मगाशी चुकून बोलता बोलता माझ्या बोलण्याच्या ओघात ते राहून गेलं. त्याच्यामुळे तुम्ही असं काही मनात आणू नका, याला सगळं सांगितलं आणि हेच सोडलं कसं सोडलं, तसं नाही. तो तुमचा जिव्हाळ्याचा, तुमचा आर्थिक नाडी असणारा, आर्थिक सुबत्ताशी जोडणारा हा प्रश्न आहे. त्याच्यावर तुमच्या मुलाबाळांचे संसार, लग्नकार्य, शिक्षण हे सगळं अवलंबून आहे. तुमची शेतीवाडी त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्या संदर्भामध्ये पण कठोर मात्र निर्णय घ्यावे लागतील. ज्या पद्धतीनं अरुण तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरींनी चालवली आणि महाराष्ट्रात जर पहिल्या 10 चांगल्या चाललेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कुठल्या आहेत तर त्याच्यात निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरीचा नंबर लागेल. आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आपल्याला त्या कारखान्याची पुढची वाटचाल करावी लागेल. आणि जेवढी काही राज्य सरकारच्या वतीनं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन जे काही मदत करता येईल, सहकार खातं माझ्याच राष्ट्रवादीकडे असल्यामुळं तिथं तर मी मदत करीनच करीन. ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया आणि त्यामध्ये तुम्ही पण साथ द्या. उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या पाठिंब्याची मला माझ्या सहकाऱ्यांना गरज आहे. ते आशीर्वाद, तो पाठिंबा तुम्ही मनापासून द्या. तुमच्या पुढचे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता मी आणि माझे कार्यकर्ते, माझे सहकारी हे निश्चितपणे तुमच्या बरोबर आहोत हे आपल्याला खात्री देतो, हा शब्द देतो. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीच्या शेतकरी भवन आणि उपहारगृह याचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.